आहे। शिष्टमंडळामध्ये एनडीएचे 30 नेते समाविष्ट असणार आहेत। आणि जगासमोर आपला बुरखा फाटेल या भीतीने आता पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। त्यामुळे भारताची नक्कल करत आता पाकिस्तान देखील आपलं राजकीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवणार आहे। लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस आणि ब्रसेल्समध्ये पाकिस्तान शिष्टमंडळ पाठवणार आहे। या शिष्टमंडळाचे नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहे। तर याच बिलावल भुट्टोंनी भारताला धमकी दिली होती की सिंधू नदीतून एकतर पाणी वाहील किंवा रक्त, आणि तेच बिलावल भुट्टो आता पाकिस्तानी शिष्टमंडळाचं नेतृत्व करत वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत। पाकिस्तान भारताची किती नक्कल करतो याचा हा दुसरा पुरावा समोर आलाय, कारण का आदमपूर एअरबेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहाबाज शरीफ हे त्यांच्या सैन्याच्या भेटीसाठी गेले होते। रणगाड्यावर उभं राहून त्यांनी भाषण केलं होतं। आणि आता भारत ज्याप्रमाणे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवून ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहे हे कळल्यानंतर पाकिस्तान मात्र पुरता घाबरलाय, आपला बुरखा फाटेल या भीतीनं। आणि त्यामुळे पाकिस्तानने सुद्धा आपली शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं नेतृत्व करणार आहेत बिलावल भुट्टो। तर ही दृश्य आहेत ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिलेली होती। त्यानंतर लगेचच शहाबाज शरीफ यांनी देखील आपल्या सैन्याची भेट घेऊन रणगाड्यावरती उभं राहून भाषण केलेलं होतं। पण दोन्ही चित्रांमधला फरक इतका स्पष्ट आहे की एकीकडे विजयाचा जल्लोष होता, एकीकडे जोश होता, तर दुसरीकडे मात्र सगळे खांदे पाडून उभे असल्याचं दिसत होतं। तर आता पुन्हा एकदा भारतानं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननं नक्कल केलेली आहे। पाकिस्तान सुद्धा आपलं शिष्टमंडळ पाठवणार आहे, ज्याचं नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहेत। हे तेच बिलावल भुट्टो आहेत ज्यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये, तणावाच्या परिस्थितीमध्ये भारताला अनेक पोकळ धमक्या दिलेल्या होत्या। सिंधू जलकरारावरची स्थगिती उठवली नाही तर एकतर सिंधू नदीतून पाणी वाहील किंवा रक्त वाहील अशी पोकळ वल्गना देखील त्यांनी केलेली होती। आणि आता तेच बिलावल भुट्टो हे पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत जगासमोर पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत। आणि ऑपरेशन सिंदूरवरून